नमस्कार. सर्व रसिक वाचकांचं आजच्या 119व्या सत्रामध्ये मी सुयोग पाध्ये स्वागत करतो. 2021 मध्ये आपला हा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि आज 2026 मध्ये आपण आहोत. जवळजवळ 5 वर्ष आता होतील मे महिन्यामध्ये. तर या आतापर्यंत आपण 118 सत्र झालेली आहेत. आज 119वं सत्र आहे. आजच्या सत्राचे मानकरी आहे दिलीप कुमठेकर. यांच्याविषयी थोडा मी अल्पपरिचय करून देतो. दिलीप किशनराव कुमठेकर हे मूळचे लातूर जिल्ह्यातील कुमठा या गावचे. 9वी पर्यंत शिक्षण त्यांचं कुमठा इथे झालं. 10वी गुजराती हायस्कूल नांदेड आणि 11वी-12वी सायन्स कॉलेज नांदेड. त्यानंतरचं लातूरमध्ये BSc केलेलं आहे त्यांनी शाहू कॉलेजमध्ये. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे एका रासायनिक कंपनीमध्ये व्यवस्थापक म्हणून कार्य केलं त्यांनी 1983 ते 1997. त्यानंतर आजपर्यंत ते सोसायटी, घराचं रंगकाम, वॉल डिझाईन, टेक्स्चर पेंट असे याचे कंत्राटदार म्हणून कार्य करतात. त्यांना साधारण 16व्या वर्षापासून मराठी कविता, लेख, चारोळ्या किंवा कथा, परीक्षण असे लिहिण्याची आवड निर्माण झाली. त्याशिवाय त्यांचे वेगवेगळे छंदही आहेत. हस्ताक्षर काढणे, पोस्टेज स्टॅम्प, नाणी गोळा करणे, जनसंपर्क असे छंद आणि आवड आहे त्यांची. त्यांनी मुद्दाम उल्लेख त्यांचा परिचयामध्ये केलेला आहे की श्री LK कुलकर्णी सर आणि त्यानंतर शेजारी राहत असलेले श्री दासू वैद्य यांचे आशीर्वाद त्यांना लाभलेले आहेत. त्यांनी आजपर्यंत असे बरेचसे लेख लिहिलेले आहेत की जीवनामध्ये जे काही आपण अनुभवतो त्याच्या संबंधीचे लेख लिहिलेले आहेत. त्यापैकी 38 लेखांचं संग्रह असलेलं हे पुस्तक आज ते सादर करणार आहेत. अनाहत नाद हे त्यांचं पहिलंच पुस्तक आहे. त्यांचे भाऊ श्री अशोक कुमठेकर हे प्रकाशक आहेत आणि त्यांनीच हे प्रकाशित केलेलं आहे. तर यापुढे मी विनंती करतो श्री दिलीप कुमठेकर यांना की तुम्ही सूत्र हाती घ्यावीत आणि या पुस्तकाबद्दल थोडं विवेचन आम्हाला पुढच्या वेळेमध्ये करून द्यावं. धन्यवाद. धन्यवाद सर. नमस्कार सर्व रसिकांना. सर्वप्रथम मी सरस्वती मातेला वंदन करतो. तसेच सर्व देवस्वरूप यांना वंदन करतो. रसिक वाचक मंच ठाणे या संस्थेतर्फे मला या पुस्तकाबद्दल बोलवण्यात जे निमंत्रण मिळालेलं आहे त्यासाठी मी पहिलेच स्टार्टिंगलाच मी श्री सुयोग पाध्ये सर, भूषण मुळे सर, श्री सदाशिव कुलकर्णी सर आणि सर्व सदस्यांचे आभार मानतो. कारण ते त्यांच्या इन्व्हिटेशनच्या शिवाय हे शक्य झालं नसतं. तर रसिक वाचक मंच ह्या संस्थेमध्ये माझा प्रवेश कसा झाला याच्या संदर्भात थोडं सांगावं असं वाटते. मी 1978च्या बॅचला 10वीला गुजराती हायस्कूलला असताना माझे शिक्षक श्री LK कुलकर्णी सर आणि सौ वहिनी यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे गंगे तुझ्या तीराला, ह्याचं पुष्प असंच सत्र क्रमांक 115 तारीख 17 जानेवारी 26 रोजी झालेलं आहे. तर त्या दिवशी मी ते सत्र पूर्णपणे जॉईन केलं होतं. तर तेव्हा मला ह्या उपक्रमासंदर्भात माहिती झाली आणि हा ग्रुप आणि हा उपक्रम मला खूप अत्यंत आवडला. मग मी कन्सर्न लोकांना, त्यात सुयोग पाध्ये सर आहेत, त्यांना सर्वांना संपर्क करून त्याची माहिती घेतली आणि मग त्यांचा एक व्हॉट्सअप जो ग्रुप स्थापन झाला त्या ग्रुपवर थोडंसं साहित्य वगैरे टाकत गेलो. तर आणि त्यांना हे पण कल्पना दिली की माझं एक पुस्तक मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये प्रकाशित झालेलं आहे. तर पाध्ये सरांनी मला संदेश दिला की तुम्ही सुद्धा एक सत्र घ्या आणि तुमच्या पुस्तकाबद्दल माहिती द्या. तर मी त्या दृष्टीने मग विचार केला आणि होकार दिला आणि आज हा योग आलेला आहे. त्यासाठी मी या रसिक वाचक मंचचे खूप आभार मानतो. मला थोडंसं लिखाण प्रवासासंदर्भात माझ्या सांगावं असं वाटतं की बालपण म्हणजे मी खेड्यामध्ये वयाच्या ऑलमोस्ट 14-15 वर्षापर्यंत म्हणजे 9वी पर्यंत मी खेड्यामध्ये होतो. आता एक 5-1 हजार लोकांचं लोकवस्ती असलेलं ते गाव, कुमठा गाव. तिथं माझे वडील आणि आजोबा आणि अजून काही मंडळी म्हणून सार्वजनिक ठिकाणी किंवा मंदिराचे तिथं पोथीचं वाचन वगैरे करायचे, अर्थ सांगायचे. तर ते आम्ही लहानपणी
जाऊन ते ऐकायचो, त्याची पुढं ते तल्लीन होऊन ते गोष्टी सगळ्या ऐकायचो आम्ही. त्याच्यात त्याचा ऐकण्याची एक सवय चांगली निर्माण झाली आणि थोडं आपल्या धार्मिक साहित्याबद्दलचं पण खूप माहिती चांगली मिळाली लहानपणीपणी, आणि त्याच्यातून सुद्धा संस्कार झालेले आहेत. साधारणतः एक 6वी 7वी 8वीच्या काळामध्ये वाचनाचा एक छंद जडला. माझे मोठे भाऊ नांदेडचे कैलासवासीचे विलास कुमठेकर, यांना पण वाचनाची खूप आवड होती. ते घरी नेहमी पुस्तकं, मासिकं, साप्ताहिक वगैरे आणायचे घरी. त्यामुळे मग वाचनाची आवड खूप निर्माण झाली. त्या आवड असताना मग मृत्युंजय, पुन्हा श्रीमान योगी, छावा, अमृतवेल अशी काही कादंबऱ्या, काही पुस्तकं वाचण्यात आली आणि एक साप्ताहिक वगैरे नेहमी यायची. त्याच्यामुळे ते एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण झालं. आणि ते वाचता वाचता मग एकदा असं, आणि आम्हाला एक सवय होती की गाणी ऐकत ऐकत रेडिओवर अभ्यास करायचा किंवा काही वाचन वगैरे करायचं. तर असे नेहमी बरेच गाणी मी ऐकत होतो. त्यातलं तर एक गाणं मला खास करून सांगा वाटतं की ज्याच्यापासून माझी थोडीशी हे लिहिण्याची सुरुवात झाली. ते गाणं म्हणजे कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे. तर तर त्या काळामध्ये मला वाटतं 1976-77चा काळ असणार आहे तो. त्या काळामध्ये काहीतरी लोकसंख्येचे फारच हे चाललं होतं, काहीतरी आणीबाणी लागू झाली होती. आता जास्त डिटेल मला आठवत नाही. आणि सक्तीनं काही फॅमिली प्लॅनचे ऑपरेशन, हे गोष्टी, ऑपरेशनच्या गोष्टी, अशा सगळ्या बऱ्याच काही गोष्टी होत होत्या. तर तो विषय खूप ऐरणीवर होता, चर्चेमध्ये होता, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे. तर मी त्याचं थोडंसं वेळ मन हे असं केलं की भारताच्या खांद्यावर लोकसंख्येचे ओझे, असं प्रकारे त्या ओळीच्या शब्दांचं विडंबन त्या काळात केलं. तर मला काही असं माहीत नव्हतं की आपण काही लिहू शकतो किंवा लिहिता येतं, असं काही आयडिया काही नव्हती. पण ते छोट्याशा 2-3 ओळीपासून मग ते सुरुवात झाली, मग त्या लिखाण ह्या प्रकाराची. मग त्याच्यानंतर मग ते मग अस्त पावला ह्या सत्तेचा, आणि उगम झाला जनता पक्षाच्या वगैरे, अशा काही काही ओळी मी लिहिल्या होत्या. पण ते आता तेवढ्या काही फार लक्षात राहिलेल्या नाही तेवढ्या. आणि मग त्याच्यानंतर मग पहिली कविता मी 16व्या वर्षी लिहिली. तिचं शीर्षक आहे सौंदर्याचा एकच 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 क्षण नावाची कविता लिहिली मी. म्हणजे फक्त ते असं जयंती पुण्यतिथीच्या दिवशीच पुतळ्यांचं स्वच्छता केली जाते, त्याला माळा घातल्या जातात, अभिवादन केलं जातं. एरवी त्याच्यावर काय काय होतं, कशा प्रकारे पक्षीवर हे करतात, किंवा इन जनरल थोड्या वेळापुरतंच सगळं काही पूजलं जातं, पुन्हा मग काही किंमत दिली जाते. अशा प्रकारची ती एक व्यक्त होणारी ती कविता. मग तिथपासून माझं ती कविता लिहिल्यापासून ती 4 कडव्याची ती कविता आहे. तिथपासून माझा थोडा हा वेगळा प्रवास सुरू झाला. मग त्याच्यानंतर मग मला हे लक्षात आलं की आपण डे टू डे दैनंदिन कामं करताना आपल्याला जी काही गोष्टी, बारीक सारीक गोष्टी अनुभवायला मिळतात, पाहायला मिळतात, त्याच्यातून आपल्याला काहीतरी संदेश मिळत असतो. तर त्या संदेशावर आणि त्याच्यातून हे घेऊन, माहिती घेऊन लिखाण मी चालू केलं, खास करून निरीक्षण, अनुभव असं. BSc ला आम्ही शिकायला असताना लातूरला आमची मुंबईला शैक्षणिक एक सहल निघाली होती. त्या सहल निघाल्या, तर ते सहल परत आल्यानंतर मी त्या सहलीबद्दल पूर्ण असं प्रवास वर्णन लिहिलं व्यवस्थित अगदी. तर तेव्हा ती खरी थोडीशी डिटेल लिहिण्याची, एक सविस्तर लिहायची, मग तेव्हापासून चांगली सवय लागली मला. आणि मग एक छंद होता मला की पत्र लिहिण्याचा. त्यामुळं मैत्रिणींना पत्र लिहिताना त्या काही फुसके पेपर वापरले जायचे. आणि एक आवड म्हणून मी त्याची कार्बन कॉपी लिहून ती मेंटेन करत होतो. ते आज आहेत माझ्याकडे, ते कार्बन कॉपीज, त्या पत्राच्या कार्बन कॉपीज आहेत. तर ते लिहिताना पण त्या लिखाणामध्ये नेहमीच एक निसर्गाच्या बद्दलचं वर्णन, किंवा मला जे काही अनुभव येतात त्या अनुभवाबद्दल मला काय वाटतं, हे सगळ्या प्रकारची गोष्टी मी उद्धृत करत गेलो, व्यक्त करत गेलो. त्याच्यानंतर थोडीशी मला प्रेरणा मला मिळाली. मी 1982-83च्या काळात अंबेजोगाई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे झालं, व्यंकटेश माडगूळकर अध्यक्ष होते, संमेलन अध्यक्ष. त्यावेळेस मला खूप त्याबद्दल चांगला अनुभव मिळाला, आणि खूप लोकांच्या, माझ्या दिग्गज लोकांच्या भेटी गाठी झाल्या.
झाल्या. त्यामध्ये नादू मानव सारखे, प्रमोद शिंदे सर, सुरेश भट, अशा लोकांच्या भेटीगाठी झाल्या. मग त्यांना भेटणं, त्यांच्याशी चर्चा करणं, त्यांच्याशी थोडं संवाद साधून त्यांचे स्वाक्षरी घेणं, संदेश घेणं, असे प्रकार. मग त्याच्यातून अजून जास्ती प्रेरणा मिळाली लिहिण्याची, की आपण अशा प्रकारे काही लिहू शकतो. आणि त्या त्या संमेलनावर सुद्धा आधारित मी एक कविता लिहिलेली आहे, की त्या संमेलन मला कसं वाटलं, तर ते पण एक कविता लिहिलेली आहे. त्यानंतरच्या काळात मी जेव्हा कंपनीमध्ये नोकरी जॉईन केली, तो काळ 13 वर्षाचा. त्याच्यानंतर मग व्यवसाय करतोय मी आता, गेल्या ऑलमोस्ट 28 वर्षापासून व्यवसाय करतोय. ह्या दरम्यान वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव, काही चांगले, काही बरे वाईट, गोड कडू अशा प्रकारचे अनुभव, काही मजेशीर असे किस्से घडत गेले. आणि ते मग त्या किस्सेच्या अनुषंगानं लिखाण माझं अव्याहत चालू आहे. माझ्या लिखाणाचं प्रकाशनाच्या संदर्भात सांगायचं झालं तर, माझं फक्त छत्रपती संभाजीनगरचे सौ सुनीता कावसानकर यांचं युगंधरा प्रकाशन आहे. त्यांचं युगंधरा दिवाळी अंकामध्ये रंग, ब्रश आणि मी नावाचा एक लेख माझं फक्त आतापर्यंत प्रकाशित झालेला आहे. त्याच्यानंतर प्रकाशन करण्याचा हा अनाहत नाथचा पहिलाच प्रयोग आहे, पहिलीच वेळ आहे. हे पहिलेच पुस्तक माझं निघालेलं आहे. या दरम्यान मी सतत माझे 10वीला असतानाचे शिक्षक श्री एल के कुलकर्णी सर, गुरुसमान, जे मी त्यांना गुरुसमान मानतो, वहिनीला गुरुमावली मानतो, त्यांच्याशी मी सतत संपर्कात राहिलेलो आहे. आणि त्यांना मी माझं साहित्य, कविता असो, लेख असो, त्यांना मी पाठवत राहिलेलो आहे व्हॉट्सअपच्या द्वारे. आणि त्यांचं मला वेळोवेळी त्याच्या संदर्भात मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि प्रोत्साहन मिळालेलं आहे, प्रेरणा मिळालेली आहे. काही काळ छत्रपती संभाजीनगरला राहत असताना आमच्या शेजारीच्या फ्लॅटमध्ये मराठीतले ख्यातनाम गीतकार, कवी, डॉक्टर प्राध्यापक दासू वैद्य आमच्या शेजारी राहत होते. तर त्यांचं लिखाण आपल्याला माहिती आहे. तर त्यांना पण मी माझं लिखाणमध्ये दाखवत होतो. तर त्यांनी मला संदेश दिला की तुम्हाला लिखाणाचं अंग आहे, लिहित राहा. तर हा जो संदेश मला बराचसा, म्हणजे एल के सरांनी दिलेले संदेश, आशीर्वाद, आणि दासू सरांनी दिलेला हा संदेश मला खूप महत्वपूर्ण राहिलेला आहे माझ्या कारकिर्दीमध्ये. असं काही फार मोठ्या लिखाणामध्ये केलेलं नाही मी, तरी पण जे काही लिहू शकलो ते निश्चितच त्यांच्या प्रेरणेमुळं. पुस्तकासंदर्भात मला सांगावं वाटते की हे अनाहत नाद हे माझं पहिलं पुस्तक हे आलेलं आहे. याचं मुखपृष्ठ छत्रपती संभाजीनगरचे श्री अनिल जोशी यांनी काढलेलं आहे. आणि ब्लर्ब पाठराखण डॉक्टर श्री दासू वैद्य यांनी केलेला आहे. अनाहत हा शब्द मला कुठेतरी ऐकण्यात आला, वाचण्यात आला, तर तो शब्द मला आवडला. मग थोडस मी माहिती घेतली आणि मग मी एल के कुलकर्णी सरांशी पण मी त्या संदर्भात बोललो. तर सरांनी सांगितलं की आवाज न होता, म्हणजे असा आघात न होता झालेला झालेलं जे कंपन आहे, जो आवाज आहे, तो अनाहत आवाज. अनआहत म्हणजे आघात न होता, आणि तो आवाज म्हणजे निसर्गाच्या, पृथ्वीच्या, सृष्टीच्या, प्रत्येक वस्तूच्या आत्म्याचा आवाज. अशा प्रकारे सरांनी त्याची व्याख्या मला सांगितली. आणि ते मला इतकं आवडलं की मी ठरवलं की आपण अनाहत नाद हे पुस्तकाचं नाव ठेवायचं. आणि मला थोडस, कारण हे शब्द का आवडले, कारण माझं जे लिखाण आहे ते पण असेच थोडस त्याच कॅटेगरीचं आहे, ज्यामध्ये आपण एक हलके फुलके किस्से घडतात, अनुभव घेतो, अनुभव येतात, त्याच्यातून आपल्याला जे संदेश मिळतो, तर त्यामुळे मी हे अनाहत नाद हे नाव फायनल केलं. आणि हे करताना थोडा आमच्या समोर प्रश्न होता की अनाहत नाद हे ठेवायचं का नाद अनाहत. तर आम्ही ठरवलं की अनाहत नादच ठेवायचं, कारण नाद अनाहत म्हणलं की नाद हा पहिले शब्द आला की त्याच्या पुढे वेगळंच काय तर पटकन येऊन जातं आपल्याकडे. नाद म्हणलं की नाद खुळा किंवा नाद वेडा असा काही प्रकार येऊन जातो. त्यामुळे पहिले असं ठरवलं आम्ही की अनाहत नाद अशा प्रकारे त्याचं मुख्य शीर्षक ठेवायचं.
मी या पुस्तकामध्ये माझं मनोगत जे लिहिलेलं आहे त्याचं पहिला पॅराग्राफ मी आपल्याला वाचून दाखवू इच्छितो. मंदिराच्या पहिल्या पायरीला वाकून हाताच्या बोटांनी स्पर्श करून तिथली पावन माती कपाळी लावून मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचलो. हळूच घंटानाद केला आणि हात जोडून त्या मूर्तीकडे पाहत राहिलो. किती वेळ हे माझ्याही लक्षात आले नाही. सारी पंचेंद्रिय तृप्त झाली. भीमसेनी कापराचा सुगंध असलेले तीर्थ पिऊन जीभ तृप्त झाली. त्या मूर्तीच्या चरण स्पर्शाने त्वचाही तृप्त झाली. सुंदर ते ध्यान डोळ्यात साठवून डोळेही तृप्त झाले आणि त्या घंटेचा तो नाद साठवून कानही तृप्त झाले. तो नाद जणू एक अनाहत नाद किती वेळ कानात गुंजन करत राहिला, आनंद देत राहिला. तर मी एक अनुभवलं की आपण मंदिरामध्ये किंवा कुठल्याही प्रार्थना स्थळामध्ये गेलो, सर्व धर्म समभावाच्या स्वभावाचा आम्ही असल्यामुळं खूप ठिकाणी आम्ही गेलेलो आहोत. त्याला काही प्रार्थना स्थळाची मर्यादा नाही. कुठेही प्रार्थना स्थळाच्या ठिकाणी गेलो, मंदिरात गेलो, तर तिथं एक वेगळ्या प्रकारचा एक सुगंध दरवळत असतो. एक प्रकारचं वेगळं एक नाद घुमत असतो. तो थोडासा अस्पष्ट का असना, तर त्यामुळे तो नाद म्हणजे तो नाद मला खूप अशा मनामध्ये भावला. म्हणून ना एक हा अनाहत नाद एक प्रयोग करण्याचं एक प्रयोजन. तर याच्यामध्ये माझ्या पुस्तकावर जे ब्लर्ब लिहिलेलं आहे, पाठांकन केलेली आहे प्राध्यापक डॉक्टर श्री दासू वैद्य यांनी. तर ते ब्लर्ब माझी पत्नी सौ सायली उर्फ अनिता ही वाचन करीत आहेत. सर्वांना नमस्कार. मी आता अनाहत नाद या पुस्तकाच्या मलपृष्ठावरील ब्लर्ब आपल्याला वाचून दाखवत आहे. आजीबाईनं पांढऱ्या शुभ्र कापसाच्या वाती फुलवाती वळाव्यात. त्या वातीच्या दिव्याने भोवताल उजळून टाकावा. तद्वतच जगताना सहज येणाऱ्या अनुभवांना दिलीप कुमठेकरांनी शब्दांचे विणकाम करून गोंडस आकार दिले आहेत. बटन गुलाबाला जशी छोटी छोटी फुलं लखाटलेली असतात, तशी या पुस्तकात लोभस अनुभवांची दाटी आहे. या लेखनात कुठलाच आविर्भाव नाही. अत्यंत साधेपणाने जगण्याला सामोरं जाणारी सकारात्मक भूमिका लेखकाची आहे. हरवत चाललेली आत्मीयता, माणसांमधला कोरडेपणा, तुटलेपण यांचे संदर्भ पुन्हा पुन्हा येत राहतात. पण लेखकाचा सूर मात्र नकारात्मक होत नाही. माणसांची किंमत MRP नव्हे तर माणसांचे मोल सांगणारी भूमिका यात अधोरेखित होते. लेखकाच्या बालपणाला ग्रामीण भागाची पार्श्वभूमी आहे. स्वाभाविकच लेखक अनेकदा जुन्या गावात डोकावतो. तसेच शहरी अनुभवांचीही रेलचेल आहेच. त्यामुळे आशय विषयातील खट्टा मिठ्ठा स्वाद लेखनाला विविधांगी करतो. साधी सहज भाषा आणि संवादी शैलीमुळे वाचनीयता वाढते. कुठलंही पान काढून वाचताना नकळत लेखकाचं स्वागतशील सुसंस्कृत व्यक्तिमत्व उजागर होतं. हे लेखन रंजनाबरोबरच सद्विचारांची निरंजन पेटवणारं आहे. अशा प्रकारचं ब्लर्ब श्री दासू सरांनी लिहिलेलं आहे. आणि त्यानंतर नांदेड येथील ख्यातनाम पत्रकार, लेखक, शिक्षक राहिलेले श्री सुमा कुलकर्णी सर यांनी आपल्या दैनिक श्रमिक एकजूट या दैनिकामध्ये जे परीक्षण लिहिलं होतं, त्यामध्येच या सर्व ब्लर्ब बद्दल पूर्ण परीक्षण जे लिहिलं आहे ते पण मी आता आपणास वाचून दाखवणार आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिलेलं भाष्य हे केवळ पुस्तकाची स्तुती नसून त्यातील जगण्याच्या तत्वज्ञानाचा घेतलेला वेध आहे. त्यांच्या या विश्लेषणाचे महत्वाचे पैलू पुढील मुद्द्यांच्या आधारे मी आणखी स्पष्ट करत आहे. दासू वैद्य सरांनी जे ब्लर्ब लिहिलं त्या ब्लर्बचं थोडंसं स्पष्टीकरण त्यांनी छान शब्दात सुमा कुलकर्णी सरांनी व्यक्त केलेलं आहे.
त्यांचा परीक्षण परीक्षण. पुस्तक परीक्षणामध्ये हा एक भाग आहे. त्याच्यातला पहिला मुद्दा आहे साधेपणा आणि मांगल्याचे प्रतीक. वैद्य यांनी लेखणीची तुलना आजीबाईच्या कापसाच्या वातींशी केली आहे. रिकामटेकडेपणाचा उद्योग म्हणून आजीबाई वाती वळत नाहीत, तर भागवत पुराण, पोथी किंवा प्रवचन ऐकत ऐकत भक्तिरसात्मक वातावरणात मंदिरात एखाद्या पवित्र आश्रमात हे काम होत असते. ज्याप्रमाणे वात स्वतः जळून परिसर उजळून टाकते, तसेच कुमठेकरांचे अनुभव वाचकाला नवी दृष्टी देतात. यात कसलाही डामडौल म्हणजेच आविर्भाव नसून अत्यंत साध्या, घरगुती पण पवित्र भावनेने हे लेखन केले आहे याचा असा अर्थ होतो. दुसरा मुद्दा आहे अनुभवांची समृद्धी, अर्थात बटन गुलाबाची उपमा. जसे एका छोट्या देठावर अनेक बटन गुलाब फुललेले असतात, तसे लेखकाच्या आयुष्यातील लहान लहान पण सुंदर अनुभवांची गर्दी या पुस्तकात आहे. प्रत्येक अनुभव स्वतःत पूर्ण आणि लोभस आहे हे दासू वैद्य यांनी अधोरेखित केलेले आहे. तिसरा मुद्दा आहे सकारात्मकता आणि संवेदनशीलता. आजच्या काळामध्ये माणसे एकमेकांपासून दुरावत आहेत. त्यामध्ये कोरडेपण, तुटलेपण असे शब्द आले. दासू वैद्य यांच्या मते लेखक या वास्तवाची जाणीव करून देतो, पण कुठेही निराश होत नाही. माणसाचे मोल विरुद्ध किंमत. आजच्या बाजारीकरण झालेल्या जगात माणसाला MRP लावली जाते, पण लेखक माणसाचे आंतरिक मूल्य अर्थात व्हॅल्यू जपण्याचा संदेश देतात. चौथा मुद्दा आहे ग्रामीण आणि शहरी अनुभवांचा संगम. लेखकाच्या बालपणीच्या ग्रामीण आठवणी आणि सध्याचे शहरी आयुष्य यांचा खट्टा-मिठा स्वाद या साहित्यात आहे. जुन्या गावातील ओलावा आणि शहरातील वेगवान जीवन या दोन्ही टोकांच्या अनुभवांमुळे लेखनाला एक वेगळीच खोली प्राप्त झालेली आहे. पाचवा मुद्दा आहे शैली आणि व्यक्तिमत्व. दासू वैद्य यांच्या मते या लेखनाची 2 मुख्य वैशिष्ट्ये आहेत. पहिलं म्हणजे संवादी शैली, वाचकांशी थेट गप्पा मारल्यासारखे वाटणारे लेखन. आणि दुसरे आहे सुसंस्कृत व्यक्तिमत्व. लेखकाचे विचार केवळ कर्मणूक अर्थात रंजन करत नाहीत, तर वाचकाच्या मनात सद्विचारांची निरंजन पेटवतात, म्हणजेच मनाला अधिक उन्नत आणि सुसंस्कृत करतात. थोडक्यात सांगायचे तर श्री वैद्य सर यांनी कुमठेकरांच्या लेखनाला एका दीपस्तंभासारखे मानले आहे, जे हरवत चाललेल्या मानवी मूल्यांना पुन्हा एकदा साधेपणाने आणि प्रेमाने अधोरेखित करते. आणि म्हणूनच मला या पुस्तकातील प्रत्येक लेख वाचावासा वाटला. लेखकाचे मनोगतही वेगळ्या वातावरणात घेऊन जाणारे आहे आणि हे लेखन अत्तर सुगंध व्यक्त करणारे आहे. ठीक आहे, तर धन्यवाद. परीक्षण झालेलं आहे वाचून. मगाशी एक राहिलं हे आपल्याला दाखवायचं होतं, युवनधरा जे दिवाळी अंक निघाला होता त्याच्यामध्ये एक माझा लेख प्रकाशित झालेला आहे, ते दाखवायचं राहिलं. मग क्षमस्व. LK कुलकर्णी सरांनी जे पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिली, हे पुस्तक लिहिल्या म्हणजे लेख कोणते घ्यायचे त्याची लिस्ट झाल्यानंतर मी LK सरांना ते सगळं पाठवले आणि त्यांना विनंती केली की सर तुम्ही प्रस्तावना किंवा एक आशीर्वादपर काही शब्द लिहू शकाल का. तर ते म्हणाले हो दिलीप मी लिहितो म्हणे. मग सरांनी प्रस्तावना लिहिली आणि दासू वैद्य सरांना मी ब्लर्बसाठी विनंती केली, त्यांनी ती पण मान्य केली. तर प्रस्तावनेमध्ये सरांनी त्याचं शीर्षकच दिलेलं आहे की दैनंदिन जीवनात सत्य, शिव आणि सौंदर्याचा शोध. तर त्यांच्या प्रस्तावनेमधलं म्हणजे पूर्ण प्रस्तावना वाचण्यापेक्षा मी त्यांच्या शेवटचं त्यांचं जे पॅराग्राफ आहे तो मी वाचतो इथं. सरांनी एका पाउलो कोएल्हो जे आहेत लेखक त्यांच्या पुस्तकाचा रेफरन्स दिलेला, संदर्भ दिलेला आहे. पाउलो कोएल्हो यांच्या द अल्केमिस्ट मध्ये एक संकल्पना आहे, विश्वाला एक आत्मा आहे आणि जो कोणी त्याला समजून घेतो तो जगातल्या सगळ्या गोष्टीची भाषा समजू शकतो. तिथे असे मानले आहे की विश्वाची भाषा ही शकुनांच्या स्वरूपात आहे. शकुन म्हणजे अगदी क्षुद्र वाटणारी साधीशी घटना, म्हणजे पक्षाची झेप, एखादं पडणारं पान किंवा तसेच काही. तात्पर्य अगदी साध्या किरकोळ घटनातून ही सकारात्मक अर्थ शोधणे म्हणजे शकुन किंवा विश्वाची भाषा वाचणे.
त्यातूनच जगण्याचा अर्थाचा शोध लागतो. आपल्याकडे सत्य, पावित्र्य आणि सौंदर्य यातूनच जीवनाची पूर्तता सार्थकता मानली जाते. हे सत्य, पावित्र्य आणि सौंदर्य जे असते ते आपल्या जीवनापासून दूर कुठेतरी असते असे नाही. आपल्या भोवती घडणाऱ्या किरकोळ दैनंदिन साध्या घटनातही ते लपलेले असते. म्हणजे ते आपल्या आजूबाजूलाच आहे, पण ते पाहण्यासाठी ती शिकवण्याची भाषा वाचता यायला हवी. अनाहत नाद या पुस्तक म्हणजे ती भाषा वापरून आपल्या दैनंदिन सामान्य जीवनातून जीवनातील दैनंदिन सामान्य घटनातून सत्य, शिव व सौंदर्य यांचे दर्शन कसे घेता येते असे अनुकरणीय उदाहरण आहे. साहित्य क्षेत्रात पदार्पणालाच असे सुंदर पुस्तक दिल्याबद्दल श्री दिलीप कुमठेकर यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या भावी लेखन प्रवासासाठी शुभेच्छा, असं सरांनी लिहिलेलं आहे. म्हणजे त्यांच्या प्रस्तावनेचा शेवटचा पॅराग्राफ वाचला एक भाग म्हणून. तर ते त्याच्यामधले शब्द मला खूप चांगले वाटले. सत्य, पावित्र्य, सौंदर्य. आणि हे आपण बारीक सारी घटनातून शोधत असतो आणि ते शोधल्यानंतर आपल्याला त्यातून आपल्या स्वतःसाठी आपलं आयुष्य प्रगल्भ करण्यासाठी संदेश मिळतो आणि त्याच्यामुळे आपल्याला आनंद मिळतो, समाधान मिळतं. आणि हे सगळं मिळवणं हेच जीवनाचं मुख्य उद्दिष्ट आहे असं मी मानतो. आणि त्या अनुषंगानं हे सगळं अनुभव घेताना मला जे काही बारीक सारी गोष्टी क्लिक झाल्या, काही मजेशीर किस्से, काही खटकणाऱ्या गोष्टी, काही आनंद देणाऱ्या गोष्टी, त्या अनेक प्रकारच्या गोष्टींचं एक थोडीशी म्हणजे मिसळ याच्यामध्ये केलेली आहे. असंच काही नाही की एकदम एकाच कॅटेगरीचं स्वभावाच्या एका कॅटेगरीचं हे वर्णन आहे असं नाही. वेगवेगळ्या प्रकारचे कंटेंट त्यामध्ये घेतलेलं आहे. मग एक मुद्दा सांगायचा राहून गेला की याचं प्रकाशनचा कार्यक्रम हे 21 नोव्हेंबर 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर, पूर्वीचं औरंगाबाद येथे झालं. माझे मोठे भाऊ श्री अशोक किशनराव कुमठेकर यांचं रजत प्रकाशन संस्था गेल्या 20 वर्षापासून औरंगाबाद संभाजीनगर येथे कार्यरत आहे. त्यांची आतापर्यंत 752 पुस्तकं प्रकाशित त्यांनी केलेली आहेत. आणि योगायोगानं माझ्या पुतणीचं लग्न पण 23 नोव्हेंबरला होतं आणि अशोकची अजून 2 पुस्तकं प्रकाशनाच्या ह्याच्यात मार्गावर होते. तर अशोकने मला सल्ला दिला की तुझे लेख मला पाठव, आपण ते प्रकाशित करूया, एक पुस्तक काढूया. तर तिथूनही हे प्रकारचं एक हे सुरू झालं. म्हणजे पहिले नाळ आली नंतर घोडा आला अशा प्रकारे एक गोष्टी सुरू झाल्या आमच्या. मग आणि 21 नोव्हेंबरला या पुस्तकाचं प्रकाशन झालं. प्रकाशन ख्यातनाम कवी भमू शिंदे सर, त्यांच्या पत्नी लीला शिंदे मॅडम आणि सौ अनुराधा पिंगळीकर मॅडम. अनुराधा पिंगळीकर मॅडम ह्या LK कुलकर्णी सरांच्या भगिनी आहेत आणि त्या उत्कृष्ट कीर्तन वगैरे करतात, स्वतः कवयित्री आहेत. LK सरांसारखं सुद्धा त्यांचं लिखाण खूप वेगवेगळ्या क्षेत्रात आहे. LK सरांनी तर खूप मोठा अभ्यास बऱ्याच विषयावर केलेला आहे, कविता लिहिली, गाणी लिहिलेली आहेत. म्हणजे खूप मोठं कार्य आहे त्यांचं. गंगा नदीवर त्यांनी जे कार्य केलेलं आहे. तर पिंगळीकर मॅडमनी आणि या भमू शिंदे सर आणि बहिणींनी या पुस्तकाचं माझ्या प्रकाशन केलं आणि आम्हाला तिथं मार्गदर्शन केलेलं आहे. तर मी खास करून ह्या प्रकाशनाच्या निमित्तानं मी अशोक कुमठेकर, माझे मोठे भाऊ जे चित्रकार अनिल जोशी, भमू शिंदे सर, लीला शिंदे मॅडम, अनुराधा पिंगळीकर मॅडम, सर्वांचे मी आभार. कंटेंट असं काही मला एक सांगावं वाटतं. म्हणजे असं किस्से कसे घडतात. आता पहिलंच प्रकरण आहे भाजी खरेदी, एक पर्यटन. ते मजेशीर किस्साचं एक प्रकरण आहे. काही मजेशीर किस्से आहेत, काही खेद व्यक्त करणारे आहेत, काही समाज व्यवस्थेवर कोरडे ओढणारे लेख आहेत. व्हरायटी आहे त्यामध्ये लिखाणाची. तर भाजी खरेदी करायला गेल्यानंतर एक किस्सा जस्ट सांगतो मी आपल्याला की मी माझ्या मिसेसला मी आणि ही रविवारच्या बाजारात गेलो होतो. तर मी हिला सांगितलं की तू मोकळेपणे भाजी खरेदी कर, कारण आमच्या शेजारच्या रविवारच्या बाजारामध्ये अत्यंत वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी आणि खूप चांगलं शेतीतून आलेला फ्रेश ताजा माल मिळतो. तर हिला मी सांगितलं की तू मोकळेपणे खरेदी कर आणि ती खरेदी केलेलं माझ्याकडे दे, सगळं मी बॅग सांभाळतो सगळ्या. तर माझ्या दोन्ही खांद्यावर 2 बॅग आणि ती पुढे खरेदी करत चाललेली असं एक सज्जन ग्रस्तांनी पाहिलं.
आणि त्याची आमची ओळख पण नव्हती, पण ते लगे आम्हाला दोघांना त्यांनी घातला आणि ते गेल्या म्हणाले, वहिनी, आता ओळख पण नव्हती पण तरी पण, वहिनी यांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे म्हणे. तर मी म्हणालो, मी इतके वर्ष काही म्हणू शकलो नाही, ते त्यांनी म्हणून दाखवलं. अशा प्रकारचे काही किस्से किस्से घडतात. अं, आंबे विकणारी एक मॅडम होत्या, भाजीवाले मावशी. त्या खूप हे करू राहिल्या, घ्या मॅडम गोड आहेत, घ्या मॅडम गोड आहेत, घ्या मॅडम गोड आहेत. आम्ही दोघेही सौंदर्याचे भोगते. तर मला प्रश्न पडला, गोड कोण आहे नेमकं, आंबा गोड आहे का मॅडम गोड आहे? तर आम्ही दोन्हीकडे पाहिलं. तर ते अर्थात हे करताना जे संवाद होतो, आता ह्या दोन्ही व्यक्ती, ज्या यांनी सांगितलं की तुमचं कुंभेकरांचं यांच्यात तुमचं जो खूप प्रेम आहे, ती व्यक्ती, आणि नंतर ह्या ज्या मॅडम, ह्याची मग आमचे ओळखी झाल्या, गप्पाटप्पा झाल्या, मग सगळ्या प्रकारचे एकमेकांचे कार्ड देणं घेणं झालं, किंवा अशा प्रकारे जनसंपर्क आमचा एका प्रकारे वाढला. असे मजेशीर काही किस्से घडतात. तर असे किस्स्यांचा त्यात उल्लेख केलेला आहे. याच्याशिवाय अजून त्या लेखामध्ये काही गोष्टी आहेत त्याच्या. दुसरा एक लेख आहे आहेर. आहेर जे देणे घेणं चालतं. आता मी खेड्यामध्ये पूर्वी होत होतं, खेड्यामध्ये एखाद्याचं लग्न लागले की आम्ही लहान लहान मुलं खेळताना मला म्हणायचो की अरे वाजलं एकाचं, तर डमडम वाजलं का ढुमढुम वाजलं, हे त्याचा त्याचा प्रश्न आहे. ते कशा प्रकारे घेतो, कारण ते लग्न लागले की ते झाडावर भोंगे लावायचे, आणि मग आता आहेराचा कार्यक्रम, बरं काय, कार्यक्रम नॉट कार्यक्रम, कार्यक्रम. मग कोणी 5 रुपये, 2 रुपये, कोणी अल्युमिनियमचं भांड, अशा नाना प्रकारच्या गोष्टी ते आहेराच्या स्वरूपात द्यायचे. आणि एक हे होतं की माझं नाव त्या भोंग्यात यायला पाहिजे. ग्रामीण भागामध्ये याचं फार पूर्वी होतं की जे काही वस्तू गेल्या देईल, अर्थात ते भेट देण्याचा उद्देश असा की एक नवीन संसार उभा राहतोय, तर त्याला आपण हातभार लावावा, त्याला काहीतरी वस्तू द्याव्यात, अशा प्रकारे. तर मग त्याच्या संदर्भात काय काही किस्से घडतात, त्याचं पण त्या आहेर ह्या लेखामध्ये. आता त्यामध्ये बरेचसे गोष्टी की आपण एखाद्याला आहेर केला असतो, तर तोच त्यांनी ते एक 8-10 वर्ष जपून ठेवलं असतं, ज्यावेळेस त्यांनी म्हणजे असं काहीतरी प्रकार झाला असतो कॅरी फॉरवर्ड करण्याचा. म्हणजे आपलं तसंच आलेलं गिफ्ट आपल्याला काय आवडलेलं म्हणून त्याला पॅक करून ठेवून द्यायचं, आणि ते मग दुसऱ्याला देऊन टाकायचं पॅक. त्याला त्याच्यात वरचं कुंकू पण पुसलेलं असतं. अशी काही काही गोष्टी असतात, तर तो त्याच्यात उल्लेख केलेला आहे. मुश्किले नावाचा एक लेख आहे, त्यामध्ये यमत कहू खुदा से की मेरी मुश्किलें बड़ी हैं, कह दो मुश्किलों से मेरा खुदा बडा आहे. हे आपल्याला जे कॉन्फिडन्स आहे, आपला आत्मविश्वास आहे, किंवा आपलं जे बळ आहे ते किती जास्ती ताकदवर आहे त्या मुश्किलीपेक्षा, हे ह्याचा संदेश देणारं हे मुश्किली नावाचा लेख आहे. पुन्हा इगोवर पण एक आहे, जो बरेच लोक ते विनाकारण हे करतात की तो मला बोललाच नाही, किंवा असं काही गोष्टी. इगोवर एक लेख आहे. चहाचा कप भरलेला संपलेला, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक ह्याच्यावर, ट्रॅफिक जॅमवर कधीपर्यंत हा एक लेख आहे, ज्यामध्ये ट्रॅफिक जॅम झाल्यानंतर ते ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या लोकांचे काय हाल होतात, ते त्यांचे सगळ्या प्रकारचं व्यक्त केलेलं आहे, भावना व्यक्त केलेल्या आहेत. जादू की झप्पी नावाचा एक लेख आहे, त्यामध्ये आपण आपल्या प्रिय व्यक्तीला भेटल्यानंतर त्यांना असं प्रेमाने मिठी हे करतो, त्या मिठीचं काय महत्व आहे त्याचा उल्लेख केलेला आहे. ए फॉर ऍपल एक लेख आहे, त्यामध्ये हे लहान मुलांना शिकवण्याचे वगैरे, म्हणजे अत्यंत सेफ सेफ ठेवून शिकवण्याचे जे प्रकार चालतात, त्याच्याबद्दल काही माहिती दिलेली आहे. सर, तुम्ही त्यातला कुठला एखादा लेख पूर्ण वाचलात तर आवडेल आम्हाला, तुम्हाला माझं आवडलेला. बरं बरं. प्लॅटिनम पिरियड हा एक वेगळ्या प्रकारचा लेख आहे सर, तो मी वाचतो आपल्या समोर. माणसाच्या आयुष्यात बरेच वेगवेगळे काळ, अर्थात पिरियड येऊन जातात. आपण नेहमी म्हणतो तो काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे, तो काळ माझ्या आयुष्यात गोल्डन पिरियड होता, वगैरे वगैरे. आता गोल्डन पेक्षाही एक भारी काळ आला आहे, त्याचं मी प्लॅटिनम पिरियड
असं नामकरण केलं आहे. हा काळ पूर्वीही अनेकांनी अनुभवला असेल, पण त्याबद्दल मी प्रथमतः लिहित आहे व मी प्रथमतः त्याचे असे नामकरण केले आहे. प्लॅटिनम पिरियड तसा हा शब्द कोणी आपला प्रचलित नाहीच आहे. तर माझ्या मते एखाद्याचं लग्न ठरल्यापासून ते लग्न होईपर्यंतचा काळ म्हणजे प्लॅटिनम काळ. लग्न झाल्यानंतर तो काळ गोल्डन काळ, सिल्वर काळ, ॲल्युमिनियम काळ किंवा लोखंड काळ वगैरे वगैरे काळ जीवनात येतात. आता आपल्या स्वभावानुसार आपल्या वागण्याप्रमाणे हे ठरतं की चालू काळ कोणता आहे. आपण सर्व दृष्टीने चांगलं वागून चांगले विचार मनात ठेवून वागलो तर लोखंडाला परिसर स्पर्श केल्याप्रमाणे त्याचा गोल्डन काळ व्हायला काही वेळ लागणार नाही. थोडक्यात सांगायचं म्हणजे जीवनात सुख आनंद मिळवायचा का काय ते सर्वतोपरी आपल्यावर अवलंबून असतं. आता त्या दोघांनी कशा प्रकारे ते घेतलं ते त्यावर त्यांचं पुढचा काळ अवलंबून आहे. तर मंडळी आपण बोलत होतो प्लॅटिनम काळाबद्दल. अशातच एक जोडपं मला भेटलं. तसे ते 3 एक वर्षापासून एकमेकांचे घनिष्ठ मित्रमैत्रिणी. पण परवाच त्यांच्या दोन्ही कुटुंबाचं आणि त्याचंही असं ठरलं की आता त्या दोघांनी लग्न करायला काही हरकत नाही. म्हणजे साक्षात्कार झाला. नुकतंच त्या दोघांना तसा साक्षात्कार झाला. मध्यंतरी मुलानं बऱ्याच दुसऱ्या मुली पाहिल्या. त्या मैत्रिणीनंही त्याला त्यासाठी मदत केली. अगदी शतक पार पडलं तरीही मुली काही पसंत पडायचं ना. मग त्यांना जाणीव झाली की आपल्याच मैत्रीचं नातं वैवाहिक नात्यात बदलू शकतं. मग त्यांनी निर्णय घेतला की आता आपणच दोघांनी विवाहबद्ध व्हायचं. काही निमित्ताने ती दोघं एके ठिकाणी आम्हाला भेटली. गप्पा टप्पा झाल्या. निघताना दोघांनी, आता हे प्रत्यक्षात घडलेली घटना आहे, कुणाबद्दल मी सांगू शकत नाही. गप्पा टप्पा झाल्या. निघतानाही दोघांनीही आम्हाला चक्क नमस्कार केला. आम्ही त्यांना भरभरून आशीर्वाद दिले. मी दोघांनाही म्हणालो, आतापासून ते लग्न होईपर्यंतचा काळ म्हणजे प्लॅटिनम काळ बरं का. लग्नानंतर वेगवेगळे काळ येतील ते तुमच्यावर अवलंबून आहे. पण हा प्लॅटिनम काळ खूप महत्वाचा आहे व तो तुमच्या मनातील एका कोपऱ्यात खूप खूप जपून ठेवा. प्रत्येक क्षणातून आनंद घ्या आणि तो आनंद तो क्षण जपून ठेवा. हा काळ आयुष्यात पुन्हा कधी येणार नाही. काहीतरी वेगळं ऐकायला मिळालं अशा आविर्भावात त्यांनी आमचा निरोप घेतला. त्यांना ती टीप देताना मी देऊन टाकली, पण त्यामुळे माझं मन चक्क 27 वर्षे मागे गेलं. तसं आता ऍक्च्युली आम्हाला 33 वर्ष झालं लग्न होऊन, पण हा लेख मी 4-5 वर्षापूर्वी लिहिलेला आहे. त्यामुळं 27 वर्ष मागे गेलं. जेव्हा मीही या स्थितीतून गेलो होतो व तो प्लॅटिनम काळ अनुभवला होता. खरंच आहे की तो काळ अगदी वेगळा असतो. नवीनच नात्यानं झालेली नवीनच ओळख, थोडंसं कुतूहल, थोडीशी लज्जा, थोडंसं अप्रूप, थोडंसं नाविन्य, थोडंसं धाडस, थोडंसं स्वातंत्र्य, थोडीशी काळजी, या आणि अशा अनेक थोड्या थोड्या गोष्टी आणि त्यामागे दडलेला भला मोठा आनंद. एकमेकाला शारीरिक, मानसिक, सामाजिक सर्व स्तरावर समजून घेण्यासाठी मिळालेला एक सुंदर काळ म्हणजे प्लॅटिनम काळ. एकमेकांच्या ओळखी होणे आणि आवडी निवडी, एकमेकांच्या प्रेमाच्या संकल्पना, एकमेकांचे स्वभाव, एकमेकांकडून अपेक्षा, भावी आयुष्याकडे व करिअरकडे पाहण्याचा दृष्टिकोन, एकमेकांच्या घरी असलेली माणसं व त्यांचे स्वभाव, घरची सर्व दृष्टीने परिस्थिती, भावी आयुष्याचे संपूर्ण नियोजन, दोघे एकमेकाला काय काय देऊ शकतो ते पाहणं, या व अशा अनेक अगदी वैयक्तिक बाबीबद्दल विचार करायला व चर्चा करायला मिळालेला उत्तम काळ म्हणजे हा प्लॅटिनम काळ. सर्वच बाजूनी एकमेकांना उत्तम प्रकारे समजून घेण्यासाठी मिळालेली एक उत्तम संधी आणि ह्या संधीचा फायदा घेऊन दोघांनी एकमेकांचे भावी जीवन उज्ज्वल करण्यासाठी पुढची पावलं टाकण्यासाठी उचललेलं पहिलं महत्वाचं पाऊल. आता ठरवून टाकलेलं की दोघांनीही कसं समांतर चालायचं. कोणी लहान नाही, कोणी मोठं नाही, कोणी खालचा नाही, कोणी वरचा नाही, दोघेही सारखेच. दोघांनाही प्रत्येक गोष्टीत समान संधी. रेल्वेचे रूळ कसे समांतर चालतात हजारो लाखो किलोमीटर दूरपर्यंत, त्यामुळेच तर त्यावरून संसाराची गाडी कशी सुरक्षित व वेगात पुढे जाते. त्या समांतर रुळांना जोडायला पावलोपावली स्लीपर आहेतच ना. म्हणजे समांतर असूनही एकमेकांना घट्ट जोडलेले, कायमचे आणि दृढ, आणि प्रत्येक क्षणी आणि प्रत्येक प्रकारच्या परिस्थितीत एकमेकाला धरून राहिलेले, कशाही परिस्थितीत एकमेकांची साथ न सोडणारे. याशिवाय जीवनात अजून काय पाहिजे. येणारा प्रत्येक क्षण आनंदाचा, सुखाचा आणि मुख्य म्हणजे सोबतीचा. तर हे सगळं एकमेकाच्या बाबतीत जे आहे ते दुसऱ्यांनी समजून घेण्यासाठी मिळालेला एक अद्वितीय स्वरूपाचा काळ. तसं तर सोबत नेहमीचीच असते, पण एकदा का लग्न झाले की नंतरच्या 9 दिवसाच्या नवलाईचे दिवस 10व्याच दिवशी संपतात आणि मग आपण लागतो आपल्या आपल्या रुटीन कामाला. एकतर ऑफिसची ड्युटी किंवा व्यवसायाची रुटीन धावपळ. इतका फरक पडतो
की समजा आपण लग्नापूर्वी जोडीनं एखाद्या नातेवाईकांकडे सहज भेटायला गेलो त्यावेळी आपले केलेले स्वागत आणि लग्नानंतर जोडीनं गेलो त्यावेळेचे केलेले स्वागत यामध्येही फरक जाणवतो. पूर्वीच्या भेटीतले कौतुक, कुतूहल, अप्रूप नंतरच्या भेटीत तेवढं जाणवत नाही. बोलण्याचे विषयही खूप वेगळे असतात. कसं काय चाललंय वैवाहिक जीवन, हा मात्र एक कॉमन प्रश्न ठरलेला असतो. नाही म्हणायला लग्नानंतर आठवडाभराचा एकांताचा काळ मिळतो, पण त्यातला बराचसा वेळ प्रवासात निघून जातो. कितीही झालं तरी परत घरी आल्यावर आपल्याला पुढे काय काय करायचं आहे तेही विचार डोक्यात येतातच. आपलं काम, आपल्या जबाबदाऱ्या, आपल्यावर असलेल्या लायबिलिटीज आपल्याला तेवढं स्वस्त बसू देत नाही. आपण आपल्या नकळत गोल्डन काळ व इतर काळ सुरू व्हायला लागतात. मात्र तेव्हा मात्र आठवण येते ती म्हणजे त्या काळाची ज्यावेळी आपण तो प्लॅटिनम पिरियड अनुभवलेला असतो. म्हणूनच प्लॅटिनम पिरियडचं इतकं महत्व आहे की त्या काळात अनुभवले एक एक क्षण, आनंदानं एकमेकांशी बोललेले एक एक शब्द, एकमेकांना दिलेले एक एक वचन, एकमेकांना घातलेली साथ, एकमेकांना सांभाळण्याचं कशाही परिस्थितीत एकमेकांची साथ न सोडण्याचं दिलेले वचन, आपली एक ना एक हालचाल, हावभाव आणि सर्वच काही दोघांनीही मनाच्या कोपऱ्यात एका कुपीत अगदी जपून ठेवायचे असतात, नेहमी स्मरण्यासाठी आणि त्याप्रमाणे वाटचाल करण्यासाठी. कारण अख्खं आयुष्य आहे समोर, खूप मोठा काळ आहे, पण त्यासमोर तोच प्लॅटिनम पिरियड जो पुन्हा कधीच येणार नाही. त्या काळाला त्यातल्या वेगळ्या अनुभवांना कायमचं सोबत ठेवून जगायचं आहे जीवनातील आनंदाच्या शोधात. आणि आनंदी जीवन हेच जीवनाचं खरंच उद्दिष्ट आहे, ते साध्य करायचं आहे. हा प्लॅटिनम पिरियडचा लेख आहे, आज शेवटचा लेख आहे या पुस्तकातला. 38 लेखांचं हे पुस्तक आहे पूर्णपणे. आणि त्याच्यावर मला एक खास करून नांदेडचे सुमा कुलकर्णी सरांनी खूप छान परीक्षण लिहिलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरचे श्री एन डी कुडलीकर हे तर माझ्या भावाच्या प्रकाशन संस्थेच्या ऑफिसला जाऊन त्यांनी पुस्तक घेऊन त्याच्यावर प्रकाशन हे लिहिलं, परीक्षण लिहिलं. ते पण खूप छान लिहिलं अगदी. आणि माझ्या बरेच मित्रमंडळी, नातेवाईक, खूप लोकांकडे मी पुस्तक सर्क्युलेशन बऱ्याच प्रकारे केलेलं आहे. आता कोणाच्या घरी नेऊन दिलेलं आहे, कोणाला बाय पोस्ट पाठवलेलं आहे. तर ते त्यांच्याकडून प्रतिसाद इतका छान मिळालेला आहे, मला त्याचा खूप आनंद वाटतो अगदी. आणि माझे एक मित्र अजय जगताप नावाचे, ते तर माझ्याकडे घरी 24 डिसेंबर मागच्या वर्षी माझा वाढदिवस होतो त्या दिवशी आले होते. त्याने येताना शाल आणि चॉकलेट घेऊन आले. ते जनरली लोक शाल आणि श्रीफळ आणतात, ते म्हणे शाल तुम्हाला पांघरायला आणि चॉकलेट तुम्ही लहान मुलांना देतात पण तुम्ही खात नाही कधी, तर हे तुम्ही चॉकलेट पूर्ण खा. तर ते म्हणून त्यांनी शाल आणि चॉकलेट मला दिलं. बांधकाम क्षेत्रातले केदार देशपांडे सर आहेत, कासराळीकर सर आहेत, शंतनू वी गौतम सर आहेत, असे बरेच या क्षेत्रात कार्य करणारे आहेत की ज्यांचे मला सदिच्छा, शुभेच्छा आणि प्रेरणा मिळालेली आणि प्रतिक्रिया चांगल्या मिळालेल्या आहेत की पुस्तक चांगलं राहिलेलं आहे म्हणून. तर म्हणजे आता सगळ्यांचं नाव घेऊन आभार व्यक्त करणं थोडंसं हे आहे, वेळेचं बंधन आहे. पण त्यामुळं मी सर्वांचा म्हणजे अत्यंत ऋणी आहे, जे ज्यांच्या प्रेरणेमुळे मला हे पुस्तक लिहायला इन द सेन्स की लिहिलेलं आहे. आता माझ्याकडे अजून 4 पुस्तक मी काढू शकतो इतकं माझ्याकडे मॅटर आहे. कविता संग्रह, कथा संग्रह, व्यक्तिचित्रणात्मक लेख आणि कथा, इतका अजून मॅटर आहे. तर ते एक एक करून प्रकाशित करूया. तर हे जे प्रकाशन करून त्याचं हे करायला आणणार ज्यांनी मला प्रेरणा दिली त्यांचा मी शतशः ऋणी आहे, किंवा मी त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. आणि त्यातल्या त्यात खास करून आपल्या रसिक वाचक मंचचे तर मी खूप आभार मानतो, ज्यांनी मला ही संधी दिली. माझं हे छोटंसं आणि हे माझं पहिलं अपत्य आहे, त्यामुळे मला माफ करा कदाचित मी काही अपत्य माझं पहिलं प्रसवताना त्रास बोलण्यात चुकलं असेल तर हे स्वाभाविक आहे. जादूची जप्पी तुम्ही तो लेख म्हणाला होता, त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. त्या लेखात काय लिहिलं किंवा तो लेख वाचलात तर? हो सर, जरूर जरूर अगदी. 20 क्रमांकाचा लेख आहे, जादू की झप्पी. नेहमीच संध्याकाळी टेकडीकडे फेरफटका मारावा म्हणून आम्ही पार्किंग मधून बाहेर पडत होतो. पार्किंगच्या मोकळ्या जागेत आमच्या सोसायटी मधील काही लहान मुलं मुली पकडापकडी खेळत होते. आणि हे घडलेलं बरं का. एका बाजूला काही सिव्हिल काम चालू असल्यामुळे तिथे वाळूचा ढीग पडलेला होता.
खेळता खेळता पळत असताना एक मुलगी त्याच्यावरून कसेबसे उडी मारून बाजूला आली. कसेबसे तिने स्वतःला सावरलं. तिला लक्षात आलं होतं की आपण पडता पडता वाचलो. ती थोडीशी कावरी बावरी झाली होती, घाबरली होती. तसंच स्वतःचा तोल सावरत का कोण जाणे, पण ती आमच्याकडे आली. तोल सावरत तिने स्वतःचे हात फैलावलेले होते. तर तशा स्थितीत तिला काय वाटलं माहित नाही, पण ती अलगद माझ्या पत्नीच्या मिठीत विसावली. माझ्या पत्नीनेही तिला जवळ घेतलं. स्पर्शातून तिला धीर दिला. तिच्या दोन्ही गालावर हळुवारपणे आपली बोटे फिरवली. काही क्षणात ती आमच्याकडे पाहत आपल्या निरागस टपोऱ्या डोळ्यातून हसत परत खेळायला निघून गेली. जाताना ती हिला फ्लाइंग किस द्यायला विसरली नाही. त्यावेळेचा तिचा तो गोड आणि हसरा आणि आत्मविश्वासाने भरलेला लोभस चेहरा आम्ही कधीच विसरू शकणार नाही. अचानक मिळालेल्या या निरागस जादुकी झप्पीमुळे मी आणि आम्ही सारे हे पाहून हरखून गेलो होतो. बराच वेळ आमच्या त्याबद्दल गप्पा चालू होत्या. मी माझ्या पत्नीला विनंती करतो की याच्या पुढचं तिने वाचावं. नाही, पूर्ण लेख वाचण्यापेक्षा तुम्हाला कसा सुचला ते सांगा, असं त्यांचं नाही, एक म्हणणं त्यात आलंच नाही. होतं. 30 वर्षापूर्वी औरंगाबाद येथील सिडकोत आम्ही राहत असतानाचा एक किस्सा आम्हाला आठवला. असंच आम्ही फिरायला बाहेर पडलो तर शेजारची ओळखीची एक छोटी मुलगी काका काका म्हणत मला येऊन बिलगली होती. एक कुत्रा तिच्या मागे लागला होता. आम्हा तिघांना एकत्र पाहून नंतर मात्र तो कुत्रा पळून गेला होता आणि ती मात्र खूप घाबरली होती. आम्ही तिच्या कानात फुंकर मारून तिला शांत करून तिच्या घरी आईकडे पोस्त केलं होतं. लहान मुलं तुम्हाला खूपच लाईक करतात हो, असं त्यावेळी ही मला म्हणाली होती. आम्ही पुण्यात सध्याच्या ज्या सोसायटीमध्ये राहायला आलो तेव्हापासूनच येथील बऱ्याच मुलांची आणि आमची खूप छान गट्टी जमलेली. जेव्हा केव्हा आम्ही भेटू तेव्हा तेव्हा ते काही ना काहीतरी आमच्याशी बोलतात आणि आम्ही पण हसून त्यांच्याशी बोलतो आणि त्यांचं कौतुक करत असतो. म्हणतात ना, लहान मुलात देव बसलेला असतो. आम्ही प्रत्येक वेळी त्यांच्याशी संवाद साधताना ते अनुभवत असतो. कशाची भीती, वय, लहान मोठे गरीब श्रीमंत, लहान मोठे गरीब श्रीमंत, द्वेष, मत्सर या अशा बाबी व भावना त्यांच्यापासून कोसो दूर असतात. प्रेम करणं आणि ते स्वीकारणं एवढंच त्यांना माहीत असतं. त्यांच्यात असतो तो केवळ निरागसपणा. तो आणि त्यांचं खळखळून हसणं यासारखं सत्य जगात कुठेही सापडणार नाही. अशातच माझ्या एका मैत्रिणीनं फेसबुकवर तिच्या नातवाचा एक छान फोटो टाकला होता. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त घरात आणलेल्या श्रीकृष्णाच्या मूर्तीला घट्ट मिठी मारून तो त्याच्या गालाची पापी घेत होता. मुलांचं देवासाठीही असंच प्रेम असतं. माझा मोठा मुलगा MS करण्यासाठी म्हणून परदेशात जाणार होता. त्याला सोडायला म्हणून आम्ही मुंबईच्या विमानतळावर गेलो. तत्पूर्वी 2-3 दिवसांपूर्वी माझ्या एका अनुभवी मित्रानं मला फोनवर सल्ला दिला होता. एअरपोर्टवर गेलं की मुलाने आपलं बॅगेज ट्रॉलीवर ठेवलं की मुलाला एक छानशी मिठी मारायची आणि लगेच त्याला टाटा करून आपल्या गाडीकडे निघायचं. मागे वळून पाहायचंही नाही. बरोबर होतं त्याचं म्हणणं. तीच जादू की झप्पी एकमेकांना बरंच काही देऊन जाते. न कळत बरेच संदेश एकमेकांना दिले जातात. बोलण्याची गरजही नाही तर उगीच आपले पाणावलेले डोळे त्याने पाहिले तर त्याचे पाय तिथेच थबकतील. त्याचेही मग डोळे पाणावतील आणि मग उगीच काही काळासाठी त्याचं ध्येय उद्दिष्ट त्याला धूसर दिसायला लागेल. सर, पूर्ण लेख वाचायला बराच वेळ लागेल तर मी आता या ठिकाणी थांबवते. म्हणजे विविध नाही, अजून- प्रसंगी जादू की छप्पी कशी कशी दिल्या जाते त्याच्याबद्दलचा हा लेख आहे. दिली पाहिजे अजून. हा. बरोबर. हो हो. हा. म्हणजे कसा सुचला त्याबद्दल ते सांगतील की विविध ठिकाणी एक- जसे actually जसे ते अनुभव आले. मुलगी, जी छोटी मुलगी हिला जी बिलगली ना, ते त्या क्षणापासून मग ते विचार सुरू झाले माझा. ती घटना ती छोटीशी होती. ती मुलगी स्वतःला सावरण्यासाठी आणि कंट्रोल राहिला नाही म्हणून हिला येऊन बिलगली. पण तिच्यापासून मग हा एक विचार सुरू झाला. जादू की झप्पी म्हणजे मिठी, आता मित्राला भेटल्यानंतर आपण हे करतो तशा प्रकारचे त्यात व्यक्त केलेलं आहे सगळं. त्याचं अजून 1-1.5-2 पानाचा वेळ आहे. तो वेळ आपल्याला परमिट नाही करणार ना. ना, but अजून काही जणांचे प्रश्न असतील 10 वाजलेत म्हणून म्हटलं थांबूया. चालेल सर, म्हणजे लेख पूर्ण तो वाचण्याची वाचा वाचा.
वाचू का? हो. अशीच एक जप्पी मी कधीच विसरू शकणार नाही. मी माझ्या साईटच्या कामासंदर्भात कोथरूडमध्ये गेलो होतो व पायी पायी चौकातून रस्ता क्रॉस करत होतो आणि चौकात सिग्नलच्या खांबाजवळ, अरे दिलीप तू इथे कसं काय म्हणून त्या ग्रस्ताने चक्क मला मिठी मारली होती. आणि मग थोडं बाजूला होऊन आम्ही बऱ्याच वेळ गप्पा मारत होतो. खूप वर्षांनी भेटलो होतो ना. ती भेट, ती झप्पी, त्या गप्पा मला खूप काही सांगून दिल्या. ते भारदस्त आणि प्रेमळ व्यक्तिमत्व होतं त्याचं नाव मी घ्यायला हरकत नाही, कारण ते खूप माझ्यासाठी चांगली मित्र, प्रशांत खोत, जे स्टेट बँक ऑफ हैदराबादमध्ये मोठे ऑफिसर झालेले त्यांचं पूर्वीच्या SBH मध्ये मोठे अधिकारी आणि 1993 मध्ये झालेल्या माझ्या लग्नाचे आणि आमचे एक प्रमुख आधारस्तंभ, आमचे एक चांगले मित्र त्यांना म्हणतो, ते मला भेटले होते. एक अनोखी जादुकी झप्पी असते मित्रांची. असे रस्त्यावरही झप्पी देणारे, म्हणावे तसे घनिष्ठ मित्र, असे खूप मोजके कमी मित्र आहेत मला. त्या बाबतीत मी थोडा गरीब आहे. तशी भावनिक श्रीमंती बरीच जमवून ठेवलेली आहे, जनसंपर्क खूप आहे, पण असे काही मोजकेच खांदे असतात की ज्यावर आपण आपले डोके टेकवून आनंद वा दुःख व्यक्त करत असतो. मात्र किती मित्र आहेत हे मी काही सांगत बसत नाही, कारण मग कोणीतरी हक्कानं भांडेल माझ्याशी. असो, तर जेव्हा केव्हा मी त्या मित्रांना भेटतो, खूप खूप गप्पा होतात, बरंच काही शेअर करणं होतं. त्यानंतर निघताना आम्ही जरूर क्षणभर एकमेकाच्या मिठीत आपोआप सामावतो. ते घडतं आपोआप, सांगायची गरज नाही. ती जी झप्पी असते ना, ती दोघांनाही बरंच काही देऊन जाते. एवढ्या वेळात जे जे काही बोलायचं राहून गेलं असतं ते अव्यक्त असतं ते. मात्र त्यात आवर्जून एक बाब असते, ती म्हणजे पुढच्या भेटीचे दिलेले वचन. ती एक जादुकी झप्पी असते. आपण गुडघ्यावर उभे राहून दोन्ही हात फैलावतो आणि आपल्याकडे पाहत पाहतच हसत हसत सोफा, खुर्ची, पलंग कशालाही न धरता अगदी पहिल्या वेळेस आपलं बाळ आपल्याकडे चालत चालत येतं आणि आपण कौतुकाचा तो सोहळा पाहत आनंदानं डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या असतानाही आणि गुडघ्याच्या हाडाला काही टोचत असले तरी ते दुखणं काहीसं सहन करत, काहीसं दुर्लक्ष करत, त्याचं ते दुडू चालत येणं डोळ्यात साठवून ठेवत असतो आणि पटकन त्याला आपल्या गच्च मिठी घेतो. ती एक मिठी हिंदीतील मिठी असते, म्हणजे गोड असते. ती अशी ते अतिशय गोड असते. ती झप्पी म्हणजे सारे विश्वाचं सुख त्यात साठवलेलं असतं. स्वर्गसुख काय असतं ते तेव्हा कळतं. ते बाळ आणि आपणच तिथे असतो. बाकी विश्वात सारे काही विसरायला होतं. एखाद्या बातमीमुळे किंवा एखाद्या घटनेमुळे आपल्याला अति आनंद होतो, किंवा एखाद्या दुःखद घटनेमुळे आपल्याला अतीव दुःख होते, तेव्हा त्या भावनेला व्यक्त होण्यासाठी हवी असते अगदी आपल्या जवळच्या व्यक्तीची अशीच एक झप्पी. चेहरा, डोळे, सारे अवयव बोलतच असतात, पण तरीही ही एक मिठी असावीच लागते. हृदयाला भक्कम आधार देणारं दुसरं एक हृदय अगदी जवळ आणि सोबतीला हवं असतं. आणि ते सोबत असले की मग तो आनंद द्विगुणित होतो, किंवा ते दुःख बऱ्याच प्रमाणात हलकं होतं. अव्यक्त असतं ते स्पर्शातून व्यक्त झाल्यामुळे. आनंद साजरा केला जातो आणि दुःखातून हळूच सावरताही येतं. त्यासाठी हवी असते ती एक जादुकी झप्पी. ताट वाजलं, सारे पाहुण्या रावळ्यांना टाटा बाय करून झालं, सारे सुपस्कार, सारे कार्यक्रम आटोपले, सारी चिडवा चिडवी करून झाली की मग महत्प्रयासानं सर्वांची परवानगी घेऊन लाजत लाजतच दाराची कडी आतून लावून घेतली की मग त्याची नजर जाते कोपऱ्यात लाजत अवघडून उभी असलेल्या त्याच्या सहचारिणीकडे. आणि मग कित्येक वर्षापासून वाट पाहत असलेल्या त्या क्षणाची वेळ येते, जेव्हा काहीही न बोलता ती दोघं एकमेकाच्या मिठीत सामावले जातात. स्पंदनाची गती वाढते. त्याच जादुकी झप्पीतून आणि त्याच स्पंदनातून एकमेकांना एकही शब्द न बोलता दिली जातात अनेक वचनं. एकमेकांशी सदैव एकनिष्ठ राहण्याची, सुखदुःखात सदैव सोबत राहण्याची, एकमेकांची काळजी घेण्याची, भरभरून प्रेम देण्याची, स्वतःला आनंदी ठेवतच सोबतींना आनंदी ठेवायची, ही आणि अशी अनेक वचनं. आणि तीही आयुष्यभरासाठी. आणि सुरू होते एक नवीन आयुष्य, एक नवीन जीवन एका छोट्याशा जादुकी झप्पीपासून. एक अलिखित अव्यक्त जादू असते आणि या अशा अनेक प्रसंगी अनुभवल्या जादुकी झप्पीमध्ये, जी कसलंच बंधन पाळत नाही. ना वयाचं, ना धर्माचं, ना मुलामुलीचं, ना स्त्री पुरुषाचं, ना वेळेचं, ना जागेचं. बरंच काही देऊन जाते ती, खूप थोड्या वेळात, खूप कमी परिश्रमात, पण ती त्या विशिष्ट वेळी हवी असते, अगदी गरजेची असते. असते छोटीशीच, पण भरभरून देते जीवनभरासाठी. आनंद, सुख, समाधान, धैर्य, पाठिंबा, हिंमत, चैतन्य, हे अजून काय काय.
धन्यवाद सर. छान. रसिक वाचक मंच आता खुला होत आहे. कोणाला काही विचारायचं असल्यास, काही प्रतिक्रिया द्यायची असल्यास जरूर. हे साधारण हे तुम्ही लेख लिहिले ते साधारण किती वर्षात, म्हणजे एका वर्षातले लेख आहेत, 2 वर्षातले आहेत, की म्हणजे लेखनाचा कालावधी किती लेखनाचा कालावधी ऑलमोस्ट गेल्या 28, 30, 35 वर्षाचा म्हणायला सुद्धा हरकत नाही. वयाच्या 16व्या वर्षी जी कविता लिहायला सुरू केली त्याच्यानंतर मग मी लिहित लिहित गेलो मी. आणि मी काय केलं की ते माझ्या लिखाणामध्ये त्याची तारीख मुद्दाम मेंटेन केलेली, लिहून ठेवलेली आहे. कोणत्या दिवशी लिहिलं ते, त्यामुळे थोडस एक संदर्भ राहतो. म्हणजे 30 वर्षातले हे लेख आता पुस्तक म्हणून आलेले आहेत. हो, हे गेल्या प्रथमतः. 1, 2, 3, 4 वर्षातले नाही, 30 वर्षातले लेख आहेत. हा, आणि यातले काही ताजी पण आहेत, अशातलेच रिसेंट काही लेख आहेत, काही पूर्वीचे घेतले. आणि वाटलं की बाबा त्याला यातले हे लेख आता सध्याच्या एक पहिल्या पुस्तकासाठी घ्यावे. आता अजून ऑलमोस्ट 70-80 लेख असे आहेत शिल्लक की जे अनाहत नाद भाग 2 म्हणून घ्यायचे मला. आणि ऑलमोस्ट 150च्या आसपास की 60 कविता आहेत ज्याचा कविता संग्रह करायचा आहे. 10-12 कथा आहेत ज्या की कथा संग्रह स्वरूपात येतील. व्यक्तिचित्रणात्मक काही लेख लिहिलेले आहे. मला काही लोक भेटले, त्यांचं अनुभवाला वेगवेगळ्या प्रकारचे स्वभाव धर्म पाहायला मिळाले, तर त्याच्यावर लिखाण केलेलं आहे. तर ते असे टप्प्याटप्प्याने ते पब्लिश करायचे आहेत. म्हणजे हा प्रकाशनाचा हा योग पहिला आलेला आहे. सर मी बोलू शकतो का? हा, बोला बोला. हा, नमस्कार. मी अजय जगताप, मी पुण्याहून बोलतोय, बाणेर पुणे इथून बोलतोय. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. मला हे एक आवर्जून मी म्हणजे मुद्दामून थोडंसं मला जॉईन व्हायला उशीर झाला, पण तरी मला मुद्दामून थोडंसं माझं मत इथं व्यक्त करावं असं वाटतंय की मी कुमठेकर सरांच्या सानिध्यात जवळपास 12-13 वर्षापासून आहे. पण त्यांचं हे अंग जे होतं, लिखाणाचं अंग, त्याच्याबद्दल मला खरोखर काही एवढी नीटशी माहिती नव्हती. फक्त फेसबुकवर असो किंवा व्हॉट्सअपवर ते खूप छान जे पाठवायचे, प्रसंगानुरूप जे काही लिखाण त्यांचं पाठवायचे, तर ते वाचून छान वाटायचं, म्हणून मी तसा प्रतिसाद द्यायचो. पण मी इथं पुण्याला आल्यानंतर जेव्हा त्यांच्या घरी गेलो होतो, तर त्यांच्या घरी ती जे आता सरांच्या हातात जी वही आहे किंवा डायरी म्हणू शकतो आपण तिला, ती डायरी बघितली तर खरंच खूप छान वाटतं की कुमठेकर सर, जर तुम्हाला ती डायरीतलं लिखाण त्यांना असं दाखवता येईल का आपल्याला स्क्रीनवर? कोणतं? अच्छा. हा, हा, म्हणजे जे तुम्ही हस्तलिखित आहे तुमचं. हो सर, तर मला एक सगळ्यांना थोडं एक सांगायला आवडेल नक्कीच की सरांनी त्यांचे जे अनुभव किंवा ज्यांचं जे लिखाण आहे ना, ते इतक्या छान शब्दामध्ये आणि छान अक्षरात आणि अगदी सुबक पद्धतीने लिहिलेलं आहे, म्हणजे जेणेकरून ते बघून सुद्धा आपल्याला एकदम प्रसन्न वाटतं. कॅमेरा जवळ घ्या. हा, वा, खूप अक्षर सुद्धा त्यांचं इतकं सुंदर आहे. बरोबर. म्हणजे त्यांचं ही जे आपण एक पाहतोय ही लेखन कला तर आहेच, पण त्यांचं पेंटिंग आणि ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्याकडे ते पण अंग आहे की ते पेंटिंग सुद्धा खूप छान करतात. लिखाण तर अगदी सुंदरच आहे, त्याच्यात वादच नाही. पण मला एक आवर्जून फक्त एवढं नमूद करावं असं वाटलं म्हणून मी बोललो. कुमठेकर सरांना माझ्या अगदी मनापासून शुभेच्छा आहेत आणि आपल्याला सगळ्यांनाच त्यांचं हे लिखाण नक्कीच आवडेल. सर, जगताप सर, मी आपण जे शालांनी चॉकलेट मला दिलं त्याबद्दल मगाशी सांगितलं, तो माझा एक खूप आनंदाचा क्षण होता. मी आता मगाशी मीटिंग मध्ये सांगितलेलं आहे. अच्छा, अरे म्हणजे अप्रिशिएशन काय असतं हे ते एक ज्वलंत उदाहरण म्हणजे तुमची त्या दिवशीची आमची भेट. बरोबर. हो सर, हो. खूप छान. धन्यवाद. धन्यवाद. कुलकर्णी बोलते. हा वहिनी, नमस्कार. हा, कुमठेकर सरांचे लेख इतके छान आहे की एकदा वाचायला घेतलं की ते उत्सुकता वाढत जाते आणि माणूस पुढे वाचतच जातो. ते पुस्तक हातचं खाली सोडाच वाटत नाही, इतकं सुंदर त्यांनी लिहिलेले. आणि सगळं सुंदर, अगदी सगळं जे त्यांचं दृश्य आहे ते जिवंत होऊन आपल्या डोळ्यापुढे उभं राहतं. इतकं सुंदर चित्रण त्यांनी केलेलं आहे. तर इतकं छान पुस्तक लिहिल्याबद्दल आणि वाचकांना ते वाचायला उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते. धन्यवाद. 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 हे आपले आशीर्वाद आहेत. आपण आणि
सरांनी वेळोवेळी मला मार्गदर्शन केलं आणि प्रेरणा दिली म्हणून हे शक्य होऊ शकलं. रसिकमित्रीच्या सर्व वाचक मित्रांना नमस्कार. नमस्कार. दिलीप हा सर. खूप छान सांगितलं. सगळ्यांना एकच गोष्ट या निमित्ताने सांगायचं वाटतं हा की कधी सहज फिरत फिरत गावाच्या बाजूच्या इकडे जा. गावाच्या बाजूच्या एखाद्या झऱ्यावर तुम्ही गेलात हा तर छोटासा साधा नैसर्गिक वाहणारा झुळझुळणारा झरा, हा साधी पानं, साधी फुलं, साधं पाणी, त्याच्या काठावर काही काळ थांबण्याचा जो एक नैसर्गिक साधा आनंद आहे, ते म्हणजे अनाहत नाद वाचण्याचं पुस्तक आहे. अरे सगळ्यांना आता अनुभव आला असेल की हा. अतिशय साधा माणूस आहे दिलीप, आणि सगळे त्याचे अनुभव आपल्या दैनंदिन रोजच्या जीवनातले आहेत. आपल्याला केवळ नाट्यमय काहीतरी जीवनाला कलाटणी देणारे प्रसंग म्हणजेच काहीतरी लेखन असतं असा समज झालेला आहे. पण छोट्या छोट्या प्रसंगातूनही आपलं मन कसं घडत जातं, आपल्यावर कसे संस्कार होत जातात आणि ते संस्कार कसे इतरांना पोहोचवता येतात, हे या पुस्तकात खूप छान सांगितलंय म्हणून मला आवडलं. आणि साधेपणा यातलं श्रेष्ठत्व आणि त्यातलं सौंदर्य हे स्वतः दिलीप कुमठेकर आणि त्यांचे लेखन या दोन्हीतूनही दिसतं. त्यांची सकारात्मकता जी आहे तो अनेकांना भाबडेपणा वाटण्याची शक्यता असते, म्हणून मी मुद्दाम सांगतो की आयुष्यातल्या सगळ्या अनुभवातून जाऊन बऱ्या आणि वाईट चटके भोगून सुद्धा दिलीप कुमठेकर आजही तसेच सकारात्मक आणि चांगल्या मूल्यावर निष्ठा ठेवणारे आहेत, म्हणून त्यांचं लेखन गंभीरपणे घ्यावं लागतं. उत्तम सादर केलं दिलीप, त्याबद्दल हार्दिक अभिनंदन. आणि अशा नवख्या कलाकाराला चांगला वाव दिला त्याबद्दल रसिक वाचकचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. हो सर, आपण मला म्हणजे प्रेरणा दिली म्हणून होऊ शकलं सर. कुलकर्णी सर तुमच्या पाठीशी आहेत तर मग काय प्रश्नच नाही. निश्चित निश्चित अगदी. आणि म्हणजे त्यांना मी सांगितलं की अशा प्रकारे प्रेझेंटेशन करायचं तर अनुभव नसल्यामुळे मग ते म्हणाले नाही होत, मोकळं बोल आणि स्पष्ट बोल, तुझ्या मनातून आतून बोल, जसं तो आतून विचारायला लिहितो त्याप्रमाणे मोकळं बोल. ते झालं सगळं. कुलकर्णी सरांनी आज आता छान संक्षिप्तपणे सांगितलं की आपल्या लेखनाचे वैशिष्ट्य हो हो सर. हो हो पण आलं, हो साधेपणा सर. आणि सरळपणा. तर मी हो आता सर. अनिशा चव्हाण मॅडम यांना विनंती करतो की रसिक वाचक मंचातर्फे दिलीप कुमठेकर यांचे आभार मानावेत. नमस्कार सर. नमस्कार. सगळ्यांनाच रसिक वाचकांना खूप खूप नमस्कार. सगळ्यांचं स्वागत तर सरांनी केलेलंच आहे हो हो. आणि आभार प्रदर्शनाची जबाबदारी माझ्याकडे दिली. बर. सर आजचं आपलं हे 119वं सत्र आणि सर आपण अतिशय सुंदरपणे गुंफलेलं आहे अनाहत नाद या हो पुस्तकाचाच आपण एक संक्षिप्त व्याख्या सुद्धा सांगितली की आवाज आहे पण तो दिसत नाही, ऐकू येतो जो आतला आवाज आहे तो. आणि LK कुलकर्णींनी अतिशय सुंदर म्हणजे अगदी थोडक्यात 2च ओळींमध्ये पूर्ण पुस्तकाचा सार सांगितला. अतिशय सुंदर. आणि तुमचं बालपण खेड्यात गेल्यात म्हणालात, आध्यात्मिक वातावरणात मध्ये गेल्यात, तर हो. त्याचा कुठेतरी प्रभाव तुमच्या लेखनामध्ये नक्कीच जाणवतो. काही लेख तुम्ही वाचून दाखवले तुमच्या लेकीने सुद्धा, मुलीने, आणि आपण दोघांनी माझी सुद्धा पत्नी पत्नी आहे. अतिशय माफ करा, माझी पत्नी आहे सोबत. पत्नी. हा. तर हो, सायली उर्फ अनिता. हा, पत्नी माझी. सायली. आणि हा. मी मला हे जे मी निर्माण करू शकलो याच्यामध्ये माझ्या पत्नीचा आणि माझ्या दोन्ही मुलांचा खूप मोठा सहभाग आहे, सहकार्य आहे. हे पण नमूद करू इच्छितो. नक्कीच कुटुंबाचा तर सहभाग असलाच पाहिजे आणि तितकं पाठिंबा देखील असलाच पाहिजे. आणि तुमचं एकूणच आध्यात्मिक वातावरण म्हणा, तुम्ही जिथे जिथे वावरलात ते सगळं अनुकरण करून, त्यांचं निरीक्षण करून, त्यातून निवडक वेचून ते लेखनामध्ये लिहिलेलं आहे. आणि हो. अगदी साधी सोपी ओघवती भाषेमध्ये तुमचं लिखाण दिसतं. आता जे लेख वाचले त्याच्यामधूनच हो दासू हो. वैद्यांसारखे एक चांगले सुंदर, एक चांगले बाल साहित्यिक सुपरिचित आहेत आणि त्यांचंच परीक्षण तुम्हाला त्यांनी केलेलं आहे तुमच्या पुस्तकाचं. हो मॅडम. त्याचबरोबर हे प्लॅटिनम काळ हे जे लेख आहे हा मला पण कधीच मी ऐकण्यात कोणाच्याच आलेला नाही असं शीर्षकाचं कुठे पुस्तक किंवा लेख वाचनामध्ये. त्याच्यामुळे
त्याचं शीर्षकाचं श्रेय तुम्हालाच जाते ते पुन्हा कधी कधी ऐकलं तर. हो, हो. आणि आता तुम्ही म्हणालात की आणखी 4 पुस्तकं सहज निघतील इतकं तुमच्याकडे साहित्य, त्याचं लेख किंवा डेटा साठलेला आहे. हो, हो. त्यामुळे लवकरात लवकर जे हे पहिल्या बाळासाठी तर अभिनंदन तुमचं. आणखी 4 बाळं लवकरात येऊ. बापरे. त्यासाठी खूप खूप आमच्या पूर्ण रसिक वाचकांकडून तुमचं अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी, पुढच्या लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि इथे तुम्ही आवर्जून उपस्थित राहिल्यात, इतका छान संवाद साधलात, त्याबद्दल रसिक वाचक तर्फे मी आपली मनापासून आभार व्यक्त करते. आणि असेच आमचे जे सत्र चालू असतात, तर आता जे तुमचे कुटुंबीय म्हणा, सहकारी म्हणा, ते सगळे सदस्य सामील झाले होते, सहभागी झाले होते. हो, तर हो. सगळ्यांना अशीच एक विनंती करते की आमचे जेव्हा जेव्हा सत्र असतील तेव्हा सगळ्यांनी असेच उपस्थित राहा आणि जे येणारे वक्ते आहेत त्यांना असं प्रोत्साहन द्या. हीच निश्चित. विनंती करते. खूप छान आहे. धन्यवाद. आणि मी पण आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. एक संधी दिली मला हे सगळं प्रेझेंट करण्याची, सगळं व्यक्त करण्याची. खूप खूप धन्यवाद सर्वांचे.